पनवेलमध्ये मवियाला झटका. भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध. मतदानाआधीच 3 ठिकाणी फुललं कमळ. कल्याण डोंबिवलीनंतर महापालिकेत 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर भाजपाला पनवेलमध्ये निकालाआधीच गुलाल उधळण्याची संधी मिळाली. भाजपाचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध विजयी झालेले आहेत. अर्ज छाननीमध्ये त्यांच्या प्रभागातून दाखल करण्यात आलेला अर्ज बाद झालाय, त्यामुळे येथील निकाल स्पष्ट झालाय. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे. त्यापैकी एका जागेचा निकाल मतदानाआधी स्पष्ट झाला आहे. पनवेल महानगरपालिकेत भाजपानं खातं उघडलेलं आहे. प्रभाग क्रमांक 18मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे, त्यामुळे नितीन पाटील विजयी झाले. नितीन पाटील हे पालिकेत भाजपाचे स्वीकृत नगरसेवक होते. पनवेलमध्ये भाजपाने महाविकास आघाडीवर कुरघोडी करत महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक फोडले, त्यामुळे महाविकास आघाडी कमकुवत झालेली आहे. पनवेल शहर नवीन पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे भाजपाला शहरात निवडणूक सोपी जाणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजयाची ही नांदी आहे. आज भारतीय जनता पार्टीचे या रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील हे प्रभाग क्रमांक 18ब मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत. आम्ही सगळेजण त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते यांनी सुद्धा त्यांचं प्रत्यक्षरित्या अभिनंदन केलंय. नितीनभाई पाटील यांनी या पनवेलची सेवा केलेली आहे. या पनवेलच्या भारतीय जनता पार्टीचं सुद्धा ताकदीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय, या विजयापासून या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या या निवडणुकीची या ठिकाणी सुरुवात होते. मी पुन्हा एकदा या विजयाबद्दल त्यांचं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीनं पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खातं उघडलेलं आहे. आता याच्या पुढचा विजय हा अतिशय दैदिप्यमान असा मिळवायचा आहे आणि त्यासाठी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हायचं आहे. महायुतीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मेहनतीनं प्रचंड मोठा विजय साकारतील. सर्वसामान्य जनता त्यासाठी आपापले योगदान देईल. आपल्या सर्वांनाच या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पनवेल.